डोंट नो काय होते, गाडी तरी पडेल नाही ही तरी जाईल. पुढची स्वप्न बघायला चालू केली मी तर आतापासूनच बघते नाही का. ते लग्नानंतर आम्हाला कमिटमेंट भेटली होती की बाबा तुमचं स्वतःच असं काय आहे. सो मग आम्ही तो प्लॉट घेतला होता. मला फोन कर ना तिकडे पडल्यावरती तू आजा. हे गाईज गुड मॉर्निंग आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग. जस्ट आज संडे, सो म्हटलं तुम्हाला एक दिनचर्या ब्लॉग तुमच्या समोर घेऊन यावं. आता आम्ही जस्ट रेडी झालोय. सकाळचे किती वाजले आता? आणि आता आपण कुठे चाललोय तू सांग ना. प्लॅनिंग सांग आजचं आपलं. हा तुला प्लॅनिंग नाही माहिती आजचं? आता कुठे चाललोय आपण? काय आता जे प्लॅन केलं ना हे सगळं तिने केलंय आणि आता मला बोलते मला माहित नाही म्हणून. सांग ना कुठे चाललं सांग. अजून अजून कुठे चालला आपण? काय बघायला जाणार आहे सांग ना. कोणती, आपली की लोकांची? गाईज जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हा आम्ही 1.5 वर्षानंतर डिसिजन घेतलं होतं की आम्हाला एक प्लॉट घ्यायचा आहे जिथं आम्हाला घर वगैरे पुढे जाऊन भविष्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी घेतलं होतं आम्ही. सो आम्ही बरेच दिवस झाले तिथे गेलो नाही. सो आम्ही तिकडे चाललोय. आत्ता तरी आम्ही 2 जण सुद्धा रेडी झालोय. ही तर माझ्या आधी आज रेडी झाली आणि आता घर वगैरे लॉक करणार आणि आमच्या सासूबाईंकडे चाललोय आम्ही, कारण त्यांना पण ती जागा बघायची. सो आम्ही 2 जण त्यांना घेऊन चाललोय. नाश्त्याचा सुद्धा प्लॅन आहे. सो आगे जाके जो भी होएगा मैं आपको दिखाऊंगा. चलो चलो म्हणा. चलो चलो इकडे इकडे. हा आज चलो बोला. चलो बोल. आम्ही आता आलोय आमच्या प्लॉट वरती. त्या साईडला आमचा प्लॉट आहे. पण आता गडबड अशी आहे तिकडे एक पोकलॅन चालू आहे. बाय द वे ह्या आमच्या सासूबाई आहेत. तिला ओळखता तुम्ही, हिरू तुझ्या. पोकलॅन चालू आहे. सो आम्ही जरा थोडंसं तिथं ब्लास्टिंगचा विषय आहे, तो ब्लास्टिंग करणार आहे ते म्हणून साईडला जायला लावलं आम्हाला. आणि त्या साईडला आहे ना आमचं तिथं एक प्लॉट आहे. तिथं एक अराउंड 1100 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे जो की माझ्या कष्टाने घेतलेला आहे. म्हणजे लग्नानंतर आम्हाला कमिटमेंट भेटली होती की बाबा तुमचं स्वतःच असं काय आहे. सो मग आम्ही तो प्लॉट घेतला होता. गाईज आता आम्ही ब्लास्टिंग चालू होतं ना म्हणून तिकडे पाठीमागे ते जे घर दिसतं ना तिथं गेलो होतो. काय तुम्ही काय सांगतो बसलेला आहे? तर आम्हाला आमचा प्लॉट एवढा छोटा वाटत होता ना की आम्ही म्हटलं याच्यामध्ये घरच नाही होऊ शकत नाही का, लाईक 1000 स्क्वेअर फूटमध्ये. आणि आम्ही तो जो बघितला ना तो 900 स्क्वेअर फूटचा होता. त्याच्यामध्ये एवढं प्रॉपर डिटेलिंगमध्ये काम केलंय ना, म्हणजे ते घर असं बघण्यासारखं होतं. आईंनी त्याचा व्हिडिओ वगैरे काढलाय. ऋतुजाला पण आवडलं. स्टार्टिंगला जेव्हा प्लॉट घेतला ना इकडे काहीच नव्हतं, सगळं डेव्हलपमेंट वगैरे काहीच नव्हती, पाठीमागे घर वगैरे काही नव्हते. हावाला आमचा प्लॉट आहे. इथं सगळं गवत साचलंय, आता काहीच नाही राहिलं, सगळं गवत आहे. कारण जसं घेतलं तेव्हापासून आम्ही बघायला झालो नाही. म्हणजे लाईक ह्या पिलर पासून ह्या पिलर पर्यंत आमचा प्लॉट आहे आणि तिकडे दुसरा कोणाच तरी. गाईज आता आम्ही नाश्ता वगैरे केला आणि नाश्ता वगैरे करून घरी आलोय. पण जेव्हा आम्ही आमचा प्लॉट बघितला ना तेव्हा वाटलं की आपण जो फ्लॅट घ्यायचा डिसिजन होता ना प्रॉपर चुकीचा होता. आता मला जाणवायला लागेल. तुला काय आता डिसाईड काय करायचं आपल्याला? फ्लॅट घ्यायचा की हे करायचं, घर बांधायचं? गाईज हे पैसे देणार आहे. सो मग ह्याच्या पैशाने आम्ही आता घर बांधणार आहे. म्हणजे काय मी पैसे देणार आहे का? हा एनिवे गाईज घरी आलो ना आता. म्हणजे आमचा अजून विचार चाललाय, पुढची स्वप्न बघायला चालू केली. मी तर आतापासूनच बघते नाही का. आता असं हे असं इंटेरियर करायचं, तसं इंटेरियर करायचं. इव्हन इंस्टाग्रामचं अल्गोरिदम पण आम्हाला तेच दाखवतंय की असं तुम्ही इंटेरियर करा, हे छान वाटेल, ते छान वाटेल. संध्याकाळीला गाडी शिकवायला शिकायची. पहिल्या एका ब्लॉग मध्ये मी थोडी शिकवली होती. आता राहिलेली गाडी शिकवणार आहे. लगेच नाही. आज पण तिथं अजून एक फक्त पुढचा टप्पा पार करायचा. लगेच नाही. आता किती दिवस झाले? किती गॅप घेतला? 10 दिवस झाले असतील मॅक्सिमम. काय समज 10 दिवस? मग 15-20 दिवस झाले. पहिल्या याच्यामध्ये आपण काय काय शिकलो? क्लच आणि ब्रेक, दुसरं काय स्टार्ट करायला शिकवलं. आणि गाडीला मुवमेंट द्यायला नाही शिकवलं का? गाडी पुढे तेवढंच शिकवलं. पहिल्या ब्लॉग मध्ये बघितलं का? पहिल्या ब्लॉग मध्ये बोलते नाही का मला ड्रिप मारायला शिकव. एका दिवसात तुला ड्रिप मारायला जोक होता तू. मी काय लगेच ड्रिप मारणार का? नाईस. चलो गाईज थोडा वेळ जरा मी आराम करतो आणि नंतर मग थोडस आता ऊन आहे ना बाहेर. सो आम्ही घरी बसलोय. दाखव तुझं आयपॅड. मला लागणार आहे. कशाला? बिग बॉस बघायचंय मला. अरे ही असं करते आता. म्हणजे आम्ही आयपॅड घेतलंय म्हणजे लाईक काम वगैरे करण्यासाठी. गिफ्ट पण माझं पण काम चाललंय ऋतू त्याच्यामध्ये. आम्ही ह्याच्यासाठी घेतलं होतं की बाबा
इन केस जर हर्षद नसेल तर मग आम्हाला छोटे मोठे ब्लॉग्स वगैरे छोटा मोठा कॉन्टेंट याच्यावरती एडिट करता येईल आणि बाकी पण काही गोष्टी येते ह्याच्यावरती म्हणजे कामं करता येतील. ही कालपासून जसा म्हणजे कालच घेतलाय, रात्री घेतलाय आणि ही कंटिन्यू लेवलला फक्त बिग बॉस वगैरे हे सगळं बघत बसली. आज मी मस्तपैकी निवांत बसलो होतो पण निवांत बसता पण नाही येत आहे. हिला कुठून ना काय हिच्या डोक्यामध्ये आलं काय माहिती. आता बोलते मला गाडी शिकव. म्हणजे ऑलरेडी एकदा शिकवली तर हिला त्याच गोष्टीचं कौतुक झालंय की मला फक्त गाडी शिकायची म्हणून. आता गपचूप बसलो होतो, बाहेर ऊन आहे तरी सुद्धा ही घेऊन चालली. काही गरज आहे का एवढ्या गोष्टी घ्यायचं हे करायचं. बसला असतो ना निवांत. मला बोर होते. काय बोर होत, हिला बोर होतं म्हणून गाडी शिकायला चाललो आम्ही. चलो खाली जायचंय आता. काहीच ऋतूच्या गाडी शिकलीये माहितीये का, म्हणजे आता थोडी थोडी चालवायला शिकलीये पण आता 1-2 वेळा मी पाठीमागे बसलो होतो. आता ऋतू एकटी जाणार. जा मी तिकडे पडले होते. मला फोन कर ना तिकडे पडल्यावरती तू. हा जा जा सावकाश. फक्त गाडी थांबवताना काय प्रेस करायचं आधी. हा जाओ गो. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नॉर्मल. हा चिल 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 चिल. आता परत चालू कर. हा ठीक आहे ना. क्लचला मुवमेंट झाली की डायरेक्ट नाही सोडून द्यायचा क्लच. जशी जशी गाडी पुढे जाईल तसं तसं सोडायचं. ब्रेक काय प्रेस करतीये. हा मग जाऊ दे ना, जा खालीच घेऊन जायची आपल्याला. काय हे असं होतं, ब्लॉग चालू केला हे सगळं विसरते. आतापर्यंत गाडी मला 2 वेळा इथून त्या बिल्डिंग पर्यंत आणि इकडच्या ह्या बिल्डिंग पर्यंत आम्ही 2 जण जात होतो. मग ठीक आहे ना. अरे तू उताराने गाडी आहे ना तू. हा स्टार्टर मार जाऊ दे तशीच दे सोडून उताराने. ब्रेक दाबूच नको. ब्रेक कशाला दाबतीये आईच्या गावात. तू भावना मी करते तू बरोबर. हा चल. अरे डायरेक्ट का क्लच सोडतीये. क्लच आपण कसं सोडतो. ब्रेक प्रेस कर पुढचा. हा आता क्लच कसा सोडायचा. सावकाश सावकाश. हा आता दे सोडून. भाई 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 सावकाश वळवून आण तिकडून. आय डोंट नो काय होते. गाडी तरी पडेल नाही ही तरी जाईल. हे बघा आता चालवते रे ती प्रॉपर चालवते. म्हणजे लाईक आहे ना मला भीती वाटते रे ती जर कधी कुठं जाऊन असं अचानक पडली तर मी काय करणार. मला बोलतो मी तिकडे जाऊन पडल्यानंतर मी काय करू. म्हटलं तिकडे गेल्यावर मला कॉल कर. आता बघू ती आली ना परत मी एकदा शूट करतो. हो भाई साहब आली 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 ऋतू आली. बघा आता इथे हा पुढून फक्त पुढून कुठली गाडी नाही आली पाहिजे. गिअरच चेंज केला नाही तिने. फर्स्ट गिअर वरतीच आली. तिने मला येतानाच बोलली होती मी गिअर नाही चेंज करणार. सेकंड गिअर टाक. सेकंड गिअर. बेस्ट स्टुडंट आहे माझा ही ऋतू. सेकंड गिअर टाक. हो गाडी पण थांबवली भावनो. गाडी पण थांबवली व्यवस्थित. भारी भारी भारी. एक नंबर एक नंबर. जा परत. हा आता इकडून जा. जा तिकडून वळवून आण. आता थोडीशी आता जड वाटते ना. मग वेगळं म्हणजे तू फर्स्ट गिअर वरतीच आणली गाडी. ये गाईज 2 तास झाले. आतापर्यंत व्यवस्थित चालवत होती आणि आता बघा ह्याच मोमेंटला येऊन गाडी लॉक झाली. तिला मी बोललोय जोपर्यंत गाडी हे होत नाही म्हणजे लाईक जोपर्यंत तिथून पुढे गाडी येत नाही तोपर्यंत घरीच जायचं नाही. आता तिचं ट्राय चाललंय. गाईज संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी मी आता स्टुडिओवरती आलोय. हे बघा सगळे अस्तव्यस्त पडले कारण सगळेजण शूटसाठी बाहेर गेले होते. श्रेयस दादा तर आग्र्याला गेलाय. हर्षद वगैरे पण त्याच्या वेगवेगळ्या शूटसाठी गेलेत. मी एकटाच आहे ऑफिसवरती आणि ब्लॉग आपला एडिट झालाय. म्हणजे आज जो मी पूर्ण दिवस स्पेंड केला त्याचा ब्लॉग एडिट झालाय. सो हा ब्लॉग थोड्या वेळात तुमच्या भेटीला येणार यूट्यूब चॅनलवरती. कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.